हॅलो फ्रेंड्स. ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट केलंय आणि त्या करंट इलेक्ट्रिसिटी मधला हा इंट्रोडक्टरी पार्ट आपण सगळा पाहिलेला आहे. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय जंक्शन, व्हॉट डू यू मीन बाय लूप, व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय ब्रांचेस, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ सुद्धा, ज्यालाच आपण करंट लॉ किंवा जंक्शन लॉ म्हणतो, तोही आपण डिस्कस केला होता. ज्यावरून आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर होत होता, ते म्हणजे इट ओबेज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. बिकॉज जेवढे इनकमिंग चार्जेस आहेत तेवढेच आउटगोईंग चार्जेस असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इनकमिंग आणि आउटगोईंग इज इक्वल टू असतात. म्हणूनच आपण म्हणतो की इनकमिंग चार्जेस ऑर करंट इज कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह अँड आउटगोईंग इज कन्सिडर्ड ॲज अ निगेटिव्ह. सो टोटल अमाउंट ऑफ चार्जेस और टोटल अमाउंट ऑफ करंट must be the same one, and hence only it is called as the current law. Now, Kirchhoff's second law, that is also called as voltage law or loop theorem. असं याला का म्हणतात हे आपण थोड्या वेळानंतर स्टेटमेंट झाल्यानंतर किंवा ते एक्सप्लेनेशन झाल्यानंतर तुम्हालाही कळू शकेल खरं. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ सेकंड लॉ? द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस, दॅट मीन्स प्रोडक्ट ऑफ करंट अँड व्होल्टेज अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस म्हणजेच EMFs इन द क्लोज्ड लूप इज इक्वल टू झिरो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की टोटल अमाऊंट ऑफ पीडीज एखाद्या सर्किटमध्ये, एखाद्या कॉम्प्लेक्स सर्किटमध्ये टोटल किती पीडी आहे प्लस टोटल किती EMF आहे, ह्या दोघांचा अल्जेब्रिक सम म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही, म्हणजे इथं पण परत साइन कन्व्हेन्शन येणारच आहे. याचा अर्थ की जेवढा पॉझिटिव्ह करंट किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह EMF या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं की दॅट शुड बी इक्वल टू झिरो. आणि त्याला आपण म्हणतो किर्चॉफ सेकंड लॉ. सिंपल आहे की जसं मगाशी आपण बघत होतो की याच्यामध्ये किर्चॉफ फर्स्ट लॉ मध्ये आपण स्टडी केलं होतं, ते म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ करंट, जो की आपण कन्सिडर करत होतो दॅट समेशन ऑफ करंट इज इक्वल टू झिरो होता. इथं हे पीडी आणि EMF हे दोन्ही इज इक्वल टू झिरो आहेत. PD म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सेस. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ वी ऑल नो दॅट पोटेन्शियल डिफरन्स दॅट मीन्स V इज इक्वल टू IR, and hence only we are considering here IR as a potential difference. Okay, so consider this is the circuit. जर व्यवस्थित बघितलं तरी कळतं सर्किटचं नाव ABCDF आणि G. सो या सर्किटमध्ये जरा व्यवस्थित विचार केला तरी पण कळेल आपल्याला. सो सी हिअर, दिस इज द कॉम्प्लेक्स सर्किट. E1 E2 दीज आर द टू EMFs. कॉम्प्लेक्स सर्किट B आणि F हे दोन्हीही याच्यामध्ये प्रेझेंट असलेले हे आहेत. आपल्याला माहिती आहे जंक्शन म्हणतो त्याला आपण, बरोबर, की जिथं जेवढे टोटल नंबर ऑफ आर्म्स किंवा ब्रांच एकत्र येतात दॅट इज कॉल्ड द जंक्शन वन. सो लिसन हिअर, जसं किर्चॉफ फर्स्ट लॉला साइन कन्व्हेन्शन होतं तसंच किर्चॉफ सेकंड लॉला सुद्धा साइन कन्व्हेन्शन आहे. जसं फॉर एक्झाम्पल, पण इथे साइन कन्व्हेन्शन थोडंसं वेगळं आहे. किर्चॉफ फर्स्ट लॉ मध्ये दॅट इज द समेशन ऑफ करंट होतं, फक्त एकच क्वांटिटी होती. इथं असं आहे की समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस आणि EMF दोन आहेत ना. सो जसं किर्चॉफ फर्स्ट लॉला एकच साइन कन्व्हेन्शन होते, एकतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तसं याला पण आहे. याच्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे कोण, याच्यासाठी कोण पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे दोन सेंटेन्स येतात. एक सेंटेन्स आहे पोटेन्शियल डिफरन्ससाठी, एक सेंटेन्स आहे EMF साठी. त्यातलं हे आपण पहिलं बघूयात. व्हाईल ट्रेसिंग ए लूप, लूप म्हणजे आपल्याला माहिती आहे कम्प्लीट बंदिस्त किंवा कम्प्लीट क्लोज्ड लूप असतो तो. थ्रू द रेजिस्टर, इफ वी आर ट्रॅव्हलिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, the PD across the resistor is considered as a negative. If the loop is traced against the direction of conventional current, then the PD across the resistor is considered as a positive. असं सेंटेन्स वाचलं की काही एक कळत नाही. मी अजून एक सेंटेन्स वाचून दाखवतो. इफ द EMF ऑफ इलेक्ट्रिकल सोर्स इज पॉझिटिव्ह while tracing the loop within the source from the negative to positive terminal E of the source, and it is taken as a negative while tracing within the source from the positive to negative terminal. हे मी परत एकदा सांगतो, असं केल्यानं काही एक समजत नाही. आपण थोडं एक्झाम्पल घेऊयात. हे जे काय आत्ताचं सर्किट डायग्राम आहे ना, याच्या पद्धतीने घेऊयात. फॉर एक्झाम्पल, सो लिसन हिअर, लूप ABFGA. ABFGA म्हणजे कुठला? हा ABFGA. लिसन केअरफुली. कोणताही लूप जिथून सुरू होतो तिथंच एंड होतो, म्हणजे स्टार्टिंग विथ A अँड एंड विथ A. जर हा सपोज लूप मी ABFG एवढंच म्हणालो असं, दिस इज नॉट कॉल्ड एज अ लूप वन. कारण जिथून स्टार्ट होतो तिथं जर एंड झालं देन अँड देन ओनली इट इज कॉल्ड एज अ लूप. बर, या लूप मध्ये जरा विचार केला तर कळतं, जनरली दिस पार्ट इज कन्सिडर एज अ पॉझिटिव्ह सेल्स अँड दिस इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह. म्हणजे करंट इज फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, दिस पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी रेजिस्टन्स असतो त्याच्या अक्रॉस कधीही पोटेन्शियल डिफरन्स असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, या A पासून निघालं पहिला रेजिस्टन्स R1, बरोबर, याच्यामधून करंट फ्लो होतोय I1, म्हणजे याच्या अक्रॉस प्रेझेंट असलेला
पोटेन्शियल डिफरन्स I1 R1, देन त्याच लूपमध्ये दुसरा रेजिस्टन्स R5, करंट फ्लो होतोय I3. सो व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस R5? I3 R5. ओके, तसंच सेम इथंही I1 R3 आणि तसंच इथंपर्यंत, म्हणजे 3 पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत. टोटल EMF किती आहेत? ए पासून परत ए पर्यंत जाताना एकच आहे, इप्सिलॉनवर. नाव लिसन केअरफुली. पहिलं सेंटेन्स असं सांगते की जर कन्व्हेन्शनल करंट असा आहे, डायरेक्शन कन्व्हेन्शनल करंटची, आणि तुमच्या लूपची डायरेक्शन सुद्धा तीच आहे. म्हणजे बघा, कन्व्हेन्शनल करंट कसं आहे? ABFGA, लूप पण तोच आहे ABFGA. जर असं दोन्हीही डायरेक्शन सारखे असेल, ऍट दॅट टाइम पोटेन्शियल डिफरन्स विल कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. या इथे दिले तरी कन्व्हेन्शनल डायरेक्शन आणि ट्रॅव्हलिंगचं जर एकच डायरेक्शन असेल, देन इट विल कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. आणि जर ते दोन्ही अपोजिट असेल, म्हणजे ट्रेसेस अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, देन इट विल कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. हा, हे थोडंसं विचित्र आहे, कारण का डायरेक्शन सारखा असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह, आणि डायरेक्शन जर अपोजिट असेल देन इट विल कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. सो सिंपल गोष्ट आहे. आणि EMF साठी काय आहे बघा, EMF साठी असं आहे की EMF विल की कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह कधी? जर ते ट्रेसिंग पाथ हा त्या EMFच्या निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सी लिसन हिअर, आपलं लूप काय आहे? ABFGA, ABFG आणि A, म्हणजे हे डायरेक्शन अशी झाली ना, म्हणजे व्हॉट इज द डायरेक्शन? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. फायनल काय आहे? पॉझिटिव्ह. सो EMF विल कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. म्हणून हे इक्वेशन असं येतं. काय बघा, निगेटिव्ह I1 R1, जे की अपोजिट डायरेक्शन आहे ना, ट्रेसिंग पाथ आणि कन्व्हेन्शनल पार्ट. So negative I3 R5. So see here, this direction of loop and this direction of current, and negative direction of I1 R3. का बरं? कारण सेम कन्व्हेन्शनल करंट आणि ट्रेसिंग पाथ सारखाच आहे, त्यामुळे निगेटिव्ह. इप्सिलॉन विल कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. का? कारण आपला ट्रेसिंग पाथ आहे तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणून इप्सिलॉन विल ऑर EMF विल कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह निगेटिव्ह एका साईडला, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एका साईडला. तर सगळे PD एका साईडला आले, सगळा EMF एका साईडला आला. ओके, अजून एक लूप कन्सिडर करतोय आपण. तो म्हणजे हा पुढचा लूप, लूप BFDCB. हा, जिथून सुरू होतं तिथूनच ना, BFDCB, म्हणजे हा जो काय ब्ल्यू कलरचा ॲरो दाखवला ना, तो ॲरो. सो लिसन हिअर, याच्यामध्ये जे सेल प्रेझेंट आहेत ते म्हणजे E2, त्याचं करंट हे कन्व्हेन्शनल करंट असं आहे, बरोबर. आणि याच कन्व्हेन्शनल करंट थ्रू जर करंट फ्लो होत असेल आणि लूप पण तोच असेल, तर हे असंच येणार ना, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. आणि बघा, म्हणजे हा जो करंट आहे R2 मधून जाणारा, याच्या R2 च्या अक्रॉस किती PD आहे? I2 R2. R5 च्या अक्रॉस किती PD आहे? I3 R5. R4 च्या अक्रॉस किती PD आहे? I2 R4. पण ह्या सगळ्यांच्यातला करंट आणि हा लूप हे सगळे एकाच डायरेक्शन मध्ये आहे ना, म्हणून हे सगळेचे सगळेजण निगेटिव्ह राहतात. आणि EMF काय? हे काय? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, फायनल काय? पॉझिटिव्ह, म्हणून हे कन्सिडर करायचं पॉझिटिव्ह. त्यामुळे जे काही निगेटिव्ह पार्ट आहे तो सगळा राईट हँड साईडला जातो, आणि जो काही पॉझिटिव्ह पार्ट आहे तो लेफ्ट हँड साईडला. म्हणजे EMF लक्षात ठेवायचं, डायरेक्शन कन्सिडर करायला त्यातल्या त्यात जरा जास्त डिफिकल्ट आहे. किर्चॉफ सेकंड लॉ म्हणूनच डिफिकल्ट जातो सगळ्या विद्यार्थ्यांना. मी परत सांगतो, याच्यात किर्चॉफ सेकंड लॉ मध्ये करंट नाही बघायचा, पोटेन्शियल डिफरन्स EMF. त्यातला पहिला पोटेन्शियल डिफरन्स सांगतो. तुम्ही ट्रेस केलेला लूप आणि कन्व्हेन्शनल करंट सारखं डायरेक्शन, इट विल पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. अपोजिट डायरेक्शन, इट विल कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. आणि EMF निगेटिव्ह म्हणजे तुमचा लूप त्या EMF मधून, सेल मधून जायला पाहिजे. जर तो लूप -टू प्लस गेला की इट विल कन्सिडर ॲज अ प्लस, आणि जर लूप प्लस टू मायनस आला देन इट विल कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. लक्षात ठेवा, शेवटी काय आहे? निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह. सो सेम कन्सिडरेशन इथं करायचं आहे. बट व्हॉट यू मीन बाय EMF? मी मगाशी सांगितलं, EMF म्हणजे टोटल एनर्जी थ्रू आउट द सर्किट, किती चार्ज फ्लो होतो ना, त्या चार्ज लागणारी एनर्जी. व्हॉट यू मीन पोटेन्शियल डिफरन्स? फक्त एक्सटर्नल मध्ये किती एनर्जी लागते तेवढं, म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स यायला पाहिजे इथं. सो याचा अर्थ टोटल EMF ऑफ द लूप इज इक्वल टू टोटल PD. आता ह्या इक्वेशन प्रमाणे ते तसं दिसतंय, म्हणजे टोटल सर्किटला जेवढी एनर्जी लागली तेवढीच एक्सटर्नल सर्किटला पण लागली. म्हणजे इंटरनल एनर्जी इज इक्वल टू, विल कन्सिडर ॲज हिअर 0. म्हणजे इथं तरी इंटरनल एनर्जी, इंटरनल रेजिस्टन्स 0 कन्सिडर केलेला आहे या सर्किटमध्ये, तर बरोबर. बट हे तर आहे एनर्जीच, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पण एनर्जी, EMF पण एनर्जी. म्हणजे एनर्जी जेवढी सप्लाय केली जाते तेवढीच युटिलाइज केली जाते. म्हणजे टोटल EMF जेवढा दिला जातो तेवढाच खर्च केला जातो पोटेन्शियल डिफरन्सला. म्हणजे इट ओबेज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा, इथं परत महत्वाची गोष्ट येते, ते म्हणजे काय? मग अशी आपण पाहिलं होतं, ते म्हणजे काय की किर्चॉफ्स फर्स्ट लॉ मध्ये, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ओबेज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. जेवढे चार्ज येतात तेवढे जातात. सो चार्ज मस्ट बी कॉन्झर्व्ड.
इथं आपण बघतोय जेवढी एनर्जी प्रोव्हाइड केली जाते तेवढीच एनर्जी युटिलाइज केली जाते, म्हणजे एनर्जी मस्ट बी कॉन्झर्व. हा क्वेश्चन आतापर्यंत बऱ्याच वेळेस बोर्डला सुद्धा विचारला गेला आहे, सीईटीला सुद्धा बऱ्याच वेळेस विचारला आहे, आणि इट्स क्वाइट सिम्पल वन, साधी गोष्ट आहे. चार किर्चॉफ फर्स्ट लॉ, चार्ज सेम. किर्चॉफ सेकंड लॉ, व्होल्टेज किंवा ईएमएफ किंवा एनर्जी सेम, म्हणून याला म्हणायचं व्होल्टेज लॉ. म्हणून किर्चॉफ फर्स्ट लॉला म्हणायचं करंट लॉ. किर्चॉफ फर्स्ट लॉ मध्ये जंक्शन महत्वाचं आहे, किर्चॉफ सेकंड लॉ मध्ये लूप महत्वाचं आहे, बरोबर. म्हणून याला लूप थेरम. किर्चॉफ फर्स्ट लॉला आपण बघत होतो ते म्हणजे जंक्शन लॉ होता. सो लिसन केअरफुली. कधी कधी असा क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन लूप थेरम. ॲट दॅट टाइम असं नाही म्हणायचं की इट इज आउट ऑफ सिलेबस म्हणून, बिकॉज इट इज रिलेटेड टू द किर्चॉफ सेकंड लॉ. त्यामुळे किर्चॉफ सेकंड लॉ मध्ये स्टेटमेंट, त्याचं डायग्राम, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं साइन कन्व्हेन्शन आणि फायनल 5 गोष्टी येतात. तशाच किर्चॉफ लॉ मध्ये 1 मध्ये पण येणार आहे स्टेटमेंट, डायग्राम, साइन कन्व्हेन्शन, त्याचं एक्सप्लेनेशन आणि हे फायनली एनर्जी. बट द पॉइंट. सो याचा अर्थ किर्चॉफ सेकंड लॉ म्हणजेच व्होल्टेज लॉ म्हणजेच लूप थेरम. आणि ह्या दोन्ही थेरमचे मी 2 वेगवेगळे व्हिडिओ केलेत, बिकॉज की ह्या दोन्ही व्हिडिओ थ्रू आपल्याला जर गेलं तर आणि तरच व्यवस्थित गोष्ट समजू शकते. अदरवाईज हा प्रॉब्लेम असा होत जातो की किर्चॉफ फर्स्ट लॉ सेकंड लॉ उगाच रट्टा मारायचा आणि नुसतं लिहिण्याचा प्रयत्न करायचा, बट त्याचं जेई नीट यासारख्याला काही एक उपयोग होऊ शकत नाही. म्हणून आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केले. याच व्हिडिओला जरा रिव्हिजन करून थोडं स्टडी करा, कारण असंच जर केलं तरच तो आपल्याला व्यवस्थित समजू शकतो. अदरवाईज ते समजायला आपला प्रॉब्लेम येऊ शकेल. एकदा ते स्टेटमेंट, ते डायग्राम, भरपूर सारे डायग्राम बघा, टेक्स्टबुक मध्ये आहेत, भरपूर सारे कॉम्प्लेक्स सर्किट तुम्ही ड्रॉ करा आणि हे सगळे इक्वेशन व्यवस्थित एका पेजमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते चेक करा की कोणतं पॉझिटिव्ह आहे कोणतं निगेटिव्ह आहे. जोपर्यंत त्याला प्रॅक्टिस देत नाही तोपर्यंत हे सगळे इक्वेशन काही बरोबर येणार नाहीये. त्यामुळे किर्चॉफ फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ सेकंड लॉ. आता हे झाले लॉज. आता या लॉचे ऍप्लिकेशन पण पाहायला लागेल ना. त्यामुळे आपला पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे त्याचे ऍप्लिकेशन. बट बिफोर ऍप्लिकेशन देर आर सर्टन स्टेप्स while solving the problem of Kirchhoff's law. ते स्टेप एकदा थोडक्यात आपण एकदा बघितले म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर समजून जातील. फॉर एक्झाम्पल, किर्चॉफ्स लॉ जर अप्लाय करायचं असेल एखाद्या सर्किटला तर काय काय स्टेप्स असेल, हे सगळेचे सगळे स्टेप्स हे टेक्स्टबुक मध्येही अवेलेबल आहेत. पहिल्यांदा, चूज सम डायरेक्शन ऑफ द करंट. करंटचे डायरेक्शन चूज करा. इट्स क्वाइट सिंपल वन. दुसरा, रिड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल युजिंग द किर्चॉफ फर्स्ट लॉ. म्हणजे ते एकदा जंक्शन काय असेल ते फायनलाइज करून ठेवा. थर्ड, डिटरमाइन द नंबर ऑफ इंडिपेंडेंट लूप. म्हणजे जेवढे लूप आहे ते लिहायचं. बरं, लूप लिहिताना लक्षात ठेवायचं जिथून स्टार्ट होतं तिथं एंड करायचं. अप्लाय द व्होल्टेज लॉ म्हणजे सेकंड लॉ. इंडिपेंडेंट लूप म्हणजे जो लूप कन्सिडर केला त्याला तो अप्लाय करायचा. सॉल्व द इक्वेशन सायमल्टेनियसली. म्हणजे एकदा ते इक्वेशन लिहिले की प्लस प्लस मायनस मायनस एका साईडला दुसऱ्या साईडला कॉमन गोष्टी वगैरे हे सगळं करून ते सॉल्व्ह करायचं. आणि इन केस द आन्सर ऑफ करंट व्हेरिएबल इज निगेटिव्ह, द कन्व्हेन्शनल करंट इज फ्लोइंग थ्रू डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ द चोजन बाय अस. म्हणजे जर आपला करंट निगेटिव्ह आला तर लक्षात ठेवायचं की करंट निगेटिव्ह तर कधी नसणार आहे ना, बट जो निगेटिव्ह करंट काय दाखवतो की उलटा डायरेक्शनचा करंट फ्लो होतो. बट लक्षात ठेवायचं करंट इज अ स्केलर क्वांटिटी, तरीही ते निगेटिव्ह येऊ शकते, म्हणजे डायरेक्शन फक्त ते सर्किट मधले उलटे, दुसरं काहीही नाहीये. सो दीज आर द सम स्टेप्स टू फॉलो और टू सॉल्व द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द किर्चॉफ्स लॉ. या पुढचं जी काही गोष्ट आहे म्हणजेच व्हीटस्टोन ब्रिज, ती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन करूयात, कारण मला माहिती आहे की त्याला एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा तेवढंच ड्युरेशन किंवा तेवढंच कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. सो याच लॉला जरा थोडंसं रिवाइज करा, ते जरा एकदा व्यवस्थित थोडीशी प्रॅक्टिस करा, म्हणजे ते व्यवस्थित लक्षात समजून जाईल आपल्याला. ओके. आणि यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या कन्सेप्ट जे काय राहिलेले आहेत ते एक्सप्लेन करतो. Okay, so thank you very much for watching. We'll discuss the remaining content on our next lecture.